नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण इथे 10 ते 12 महिन्याच्या मुलाचा किंवा बाळाचा डाएट चार्ट काय असू शकतो याबद्दल सगळं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे सकाळच्या नाश्त्यापासून सुरुवात करू। सकाळी आपल्या लहान बाळाला उठल्यावर फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं दूध आपण देऊ शकतो। त्यानंतर अर्ध्या 1 तासानंतर बाळाला नाश्त्यामध्ये बटाट्याचे पराठा किंवा दलिया किंवा ओट्स, रवा उपमा हे आपण काहीही याच्यात नाश्त्यामध्ये देऊ शकतो। त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये वरण, भात, भाजी, चपाती, राजमा, वटाणा, बटाटा ह्याच्यातले भाजीपाल्यांमधले कुठलेही पदार्थ टाकून आपण दाल खिचडी किंवा व्हेजिटेबल खिचडी बनवू शकतो। किंवा मग राजमा वगैरे याची भाजी करून चपाती त्याच्यात थोडीशी मुरून ठेवायची, मिठाची भाजी करायची तिखट खात नसेल तर, आणि ते मुरवून व्यवस्थित बारीक करून बाळाला फक्त राजमा आणि कडधान्य जे आहेत वाटाणा, बटाटा वगैरे चांगलं शिजलेलं मऊ असलेलं पाहिजे, जेणेकरून बाळाला पचायला हलकं जाईल। आणि मग ते भिजवून व्यवस्थित पोळी बरोबर भाजी आपण बाळाला देऊ शकतो। 10 ते 12च्या महिन्याच्या काळामध्ये बऱ्याच मुलांना दात आलेली असतात, त्यांना चावायचं ज्ञानही आपण देऊ शकतो आणि असं चाव म्हणून सांगू शकतो आणि चावून व्यवस्थित अन्न बारीक करून खाऊ घालायला आपण त्यांना शिकवलं पाहिजे। आणि त्यांचं जेवण हे परिपूर्ण आपल्या जेवणासारखं असलं पाहिजे। आपल्या सोबत जेवायला घेऊन ताट घेऊन बसलं म्हणजे आपली लहान मुलं जेवायला शिकतात। नंतर 4 ते 5च्या दरम्यानमध्ये आपल्याला स्नॅक्स किंवा नाश्ता द्यायचा आहे। त्या वेळामध्ये आपण त्यांना फ्रूट्स देऊ शकतो। फ्रूट्समध्ये ॲपल आलं, चिकू, स्ट्रॉबेरी, संत्री, केळी स्मॅश करून हे कुठलेही पदार्थ आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो। किंवा मग नुसतं जर केळी वगैरे खात नसेल तर आपण रव्यामध्ये प्युरी करून किंवा गाजर शिजवून त्याची प्युरी करून, चॅनलवर आपण हे असे वेगवेगळे व्हिडिओ दिलेलेच आहेत की प्युरीमध्ये आपण कुठलेही फ्रूट्स मिक्स करून वाफवून स्मॅश करून आपण आपल्या मुलांना देऊ शकतो, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये फ्रूट्स पण सगळ्या प्रकारचे जातील आणि त्यांचं पोषणही होईल आणि ते वेगवेगळं अन्न खायला पण शिकतील। त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये त्यांना आपण वरण, भात, दाल खिचडी, भाजी, चपाती आपण जे स्वयंपाक बनवलेला आहे, अगदी भाकरी सुद्धा बारीक चुरून आपण आपल्या लहान मुलांना खायला देऊ शकतो, जेणेकरून त्यांना संपूर्ण जेवण जेवायचं ज्ञान येतं आणि त्यांचं पोषणही चांगलं होतं। जेव्हा आपल्या बाळाची शारीरिक वाढ ही व्यवस्थित होईल तेव्हाच त्यांची मानसिक वाढही व्यवस्थित होणार आहे। कारण बाळाने पूर्ण आहार न घेतल्यामुळे बाळ सारखे आजारी पडतात। वारंवार आजारी पडल्यामुळे त्यांची शारीरिक वाढीसोबतच मानसिक वाढही थांबते। जेव्हा जेव्हा आपलं लहान मूल आजारी पडतं तेव्हा त्यांची शरीरासोबतच मानसिक स्थिती जी आहे, मानसिक क्रिया जी आहे ती पण थांबून जाते आणि त्यामुळे आपलं बाळ कुठेतरी मानसिकरित्या कमजोर राहतं। आणि म्हणून आपल्या लहान मुलांना आपण परिपूर्ण असा आहार दिला पाहिजे। फक्त दिवसभर दूध नाही द्यायचं, कारण 10 ते 12च्या महिन्याच्या काळामध्ये काही पॅरेंट्सला वाटतं की अजून बाळ लहान आहे, पुरेसे दात आलेले नाहीत, म्हणून त्यांना काय जेवायला द्यायचं, म्हणून फक्त दिवसभर दूध पाजत असतात। आणि अगोदरची मुलं तर दुधावरच राहायचे असं म्हणतात, परंतु अगोदरच्या स्त्रिया भरपूर आहार घेताना त्यांच्या जेवणामध्ये सकस असा आहाराचा समावेश असायचा आणि तेच दूध आपले लहान मुलं प्यायचे। पण असं नाही की ते आजारी पडायचे नाही, ते सुद्धा आजारी पडायचे। आणि म्हणून आपल्या लहान मुलांना आपण जसंच 10 ते 12 महिन्याचं मूल झालं तसंच सकस आहार, संपूर्ण आहार द्यायला सुरुवात करायचं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण आपण जेवण करतो त्याप्रमाणे व्हेजिटेबल, अन्न, फ्रूट्स, डाळी, तांदूळ हे सगळं त्याच्यामध्ये जायला पाहिजे। आपण अन्नामध्ये, धान्यामध्ये आपण आपल्या बाळाला कुठलं अन्न देऊ शकतो, गहू, तांदूळ, वरई ज्याला आपण रागी म्हणतो ती, बाजरीची भाकरी वगैरे जरी दिली तरी पण चालते, ह्या प्रकारचे आपण धान्य देऊ शकतो। त्यानंतर व्हेजिटेबलमध्ये पालक, गाजर, वाटाणा, बटाटा ह्या भाज्या आपण आपल्या मुलांच्या जेवणामध्ये समाविष्ट करू शकतो। त्यानंतर फ्रूट्समध्ये सेफ, स्ट्रॉबेरी, संत्री, केळी, चिकू,
पपई ह्यासारखे फळे आपण आपल्या लहान मुलांच्या जेवणामध्ये समाविष्ट करू शकतो। त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण जेव्हा त्यांना पराठे वगैरे देतो तर आलू पराठा, पनीर पराठा, कोबी पराठा असे वेगवेगळे पराठे आपण करून देऊ शकतो। डाळींमध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ आपल्या मुलाच्या जेवणामध्ये तर मुख्य जायलाच पाहिजे। त्यानंतर हरभऱ्याची डाळही चालते, मसूरची डाळही चालते, उडदाची डाळही कधी कधी आठवड्यातून 2 वेळा त्यांच्या जेवणामध्ये समाविष्ट करा, म्हणजे आपल्या बाळाचं संपूर्ण पोषण ह्याला व्हायला कुठेच अडथळा येणार नाही। आणि अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे अन्न आणि सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल फ्रूट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। याच्यातलं तुम्ही 50% जरी आपल्या बाळाला खायला दिलं तरी सुद्धा आपलं बाळ वारंवार आजारी पडणार नाही आणि त्यांची प्रतिकारशक्ती ही खूप वाढायला मदत होईल। त्याचसोबत शारीरिक आणि मानसिक वाढही चांगली होईल, बाळ चिडचिड करणार नाही आणि त्याचं वजनही अगदी व्यवस्थित राहील। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन, तोपर्यंत बाय।